माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा बघणाऱ्या आणि या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या सर्व यूट्यूब व्ह्यूअर्स आणि क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करेल आणि या मॅचकडे जाईल. हाय अँड होटेज ही असणारी मॅच. दोनही संघ, एक संघ शहापूर विभागामध्ये तर दुसरा संघ मी तर म्हणेन लेनाड या विभागामधून आलेला संघ ठिळे संघ. निश्चितच खूप चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल आणि याचं कारण बनलंय श्री 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 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषक 2019. या ठिकाणी आपण पर्वाला सुरुवात केली. पहिली फेरी सुद्धा सुखरूपपणे पार पाडली गेली आणि दुसऱ्या फेरीतील हे सामने आपण अनुभवतात. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल. स्कोरच्या भूमिकेमध्ये आमचे प्रफुल्ल विजय असतील यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करेल आणि या मॅचला आपण सुरुवात करूया. नक्कीच यस गणेशजी डिंगोरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. या वेलकम, सहर्ष स्वागत. आपण मॅचला सुरुवात करतोय. ठेडे संघाकडनं 2 सलामीवीर सचिन ठाकरे आणि नकुल. स्ट्रायकिंग एंडवर आपण बॅट्समन बघाल नकुल ठाकरेला आणि नॉन स्ट्रायक एंडवर सचिन ठाकरे. अतिश भांडे वॉर्मअप सातत्याने करतो. खूप चांगला खेळाडू आहे. 22 आतील असणारा खेळाडू. मी तर म्हणेन वय कारण ठरलं जात नाही तर प्रॅक्टिस कारण ठरलं जाते आणि आपल्या रक्तातील क्रिकेट सातत्याने या खेळाडूंनी जिवंत केला आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवर अतिश भांडे. पहिला बॉल फेस करेल विनोद ठाकरे. यावेळेस वाईड यॉर्कर. आम्हाला महाभारत आठवेल, आम्हाला रामायण आठवेल, आम्हाला इतिहास आठवेल, आम्हाला इंटरनॅशनल क्रिकेट आठवेल. तुम्हाला मोठे फटके खाण्यापासून जर वाचायचं असेल आणि प्रतिस्पर्धी संघाला एक चेंडूमध्ये मॅक्सिमम धावांची गरज असेल ना तर गोलंदाज अशा प्रकारचा प्रयोग केला जातो. वाईड यॉर्कर हे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आहे. हे क्रिकेटचं क्षेपणास्त्र आहे आणि क्षेपणास्त्र त्यावेळेला सोडली जातात ज्यावेळा प्रतिस्पर्धी संघातून ती क्षेपणास्त्र बाहेर केली जातात. यावेळेस गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला. थोडी हुसळी घेतली गेली. बॅक टू बॅक 2 चेंडू पूर्णपणे डॉट बॉल. ही सवय आहे गोलंदाज अतिश भांडेला. लेग ब्रेक बॉल, ऑफ ब्रेक बॉल खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो अतिश भांडे. याचं कारण मी तर आवर्जून या ठिकाणी शेअर करेल की सकाळी सूर्योदय झाल्यानंतर, अरुणोदय झाल्यानंतर, सूर्योदयापूर्वी या मैदानावर 6 वाजता येऊन थंडीला नाही न जुमानता खूप चांगल्या प्रकारचा सराव या क्षेत्ररक्षकाचा आणि खेळाडूचा आहे. गोलंदाज अतिश भांडे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीराच्या थोडा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु लाईन व्यवस्थित पाहायला मिळालं नाही. अंपायर डिसिजन. येस, इट इज अ वाईड बॉल. पुन्हा एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावा पाहायला मिळतील आतापर्यंत 2. माफ करा, 1 धाव. या वाईडने संघाचं खातं उघडलंय ठिळे संघ. नक्कीच धावांची भूक आहे ती कुठेतरी शमवावी लागेल तेव्हा मात्र या मॅचमध्ये. यावेळेस लेग ब्रेक बॉल. चेंडू आला त्याच पद्धतीने फक्त आणि फक्त आणि फक्त डायरेक्शन पाहायला मिळत आहे. दिशा दिली. चेंडू निघून गेला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा धमाका विनोद ठाकरेच्या बॅटमधनं ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा कमबॅक करतोय अतिश भांडे. एक क्वालिटीचा गोलंदाज आपल्या समोर गोलंदाजी करतोय आणि निश्चितच ठिळे संघाकडनं नकुल ठाकरे. नकुल म्हणजे आनंद. एक नकुल आम्हाला महाभारतामध्ये सापडला जो पांडवांचा भाऊ आणि हा नकुल मात्र आम्हाला या मॅचमध्ये सापडतोय जो ठिळे संघाचा सलामीचा बॅट्समन नकुल ठाकरे. निश्चित गुडले स्पॉटवरून चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक झालाय. बाहेर निघाला विकेट किपरच्या हातामध्ये आणि यावेळेस मात्र विकेट किपिंग खूप चांगली प्रकारे पाहायला मिळते रोहनच्या माध्यमातून. सगळे यंगस्टर आहेत. आम्ही एक चॅम्पियन ट्रॉफी बघितली नामदेव 11च्या माध्यमातून. ती स्पर्धा पूर्ण केली गेली. साई एकविरा चषक हा संघ पूर्णपणे हाच संघ तिथे खेळला. सर्वचे सर्व खेळाडू 22 वर्षाच्या आतील. यावेळेस पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. सातत्याने वाईड यॉर्करचा उपयोग केला जातोय. निश्चितच लेफ्ट हँड गोलंदाज आरामदी विकेटने गोलंदाजी करतात ना त्यावेळेला मात्र लेग ब्रेक बॉल आम्हाला पाहायला मिळतात. असे शहापूर तालुक्यामध्ये अनेक गोलंदाज आहेत. आम्ही सातत्याने नंदन सिंगचं उदाहरण आमच्या समोर ठेवू. एक गोलंदाज आमच्या डोळखाम विभागामध्ये आहे त्याचं नाव आहे भरत भोईर.
तो सुद्धा डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतो आणि लेग ब्रेक बॉल त्यांना मात्र सहजगत्या फेकता येतात. ते नॅचरल अँगल त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतोय आणि हाच नॅचरल अँगल पुन्हा एकदा गोलंदाज आतिश पांडेच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळाला. पहिलं षटक संपुष्टात आलं आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 7 धावा. आत्ता मात्र 6 चेंडूंपासून कोणत्याही प्रकारचा चेंडू न खेळता वंचित राहिलेला नॉन स्ट्राईक एंडवरचा बॅट्समन सचिन ठाकरे स्ट्रायकिंगवर असेल. एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. मिस टायमिंग स्ट्रोक सुद्धा मैदानाच्या बाहेर पाठवण्याची क्षमता या बॅट्समनमध्ये आहे. जसा काय विजय पष्टे तसाच सचिन ठाकरे हे समन्वय आम्ही सातत्याने सांगू. ही तुलना या दोन बॅट्समनमध्ये आम्ही केली जाईल. गोलंदाजी मार्गवर तेज तराज वाऱ्याशी वार्तालाप करणारे चेंडू फेकला जाणारा गोलंदाज वेगावर स्वार होईल. जेपी प्रीतम जोशी गोलंदाजी मार्गवर हजर. यावेळेस निश्चितच सातत्याने ती जागा निवडलेली आहे गोटेकर संघाने. आपल्याला जर मोठा फटका खाण्यापासून वाचायचा असेल आणि आपले सातत्याने निर्धाव चेंडू टाकायचे असेल तर गुडलँड स्पॉटवर आपले चेंडू फेकले जातील आणि त्या क्षणापासून चेंडू जर वेगाने निघून गेले तर विकेट किपर त्याची जबाबदारी योग्यरित्या पार पाडेल. नेक्स्ट बॉल नकुल ठाकरे. यावेळेस मात्र अवे फ्रॉम दी बॉडी खूप टर्न झाला. थोडी लाईन वेगळी पाहायला मिळाली. वाटलं होतं चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय, डॉट बॉल असेल का, परंतु दिशा मात्र फरकटली गेली. स्वेर मारा झालाय. अवांतर धाव. पुन्हा एकदा एक वाईट बॉल. एक धाव संघाच्या खात्यामध्ये लिहिली जाईल. धावा पाहायला मिळतील 9 धावा. 9 धावा एक विलक्षण आकडा, कारण 9चा पाडा वाचला तर बेरीज मात्र 9च येणार. यावेळेस इनसाइड आउट फटका तर सजवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आलाय वेगाने. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण झालंय, परंतु खेळपट्टीवर मात्र धावा या सातत्याने काढल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ठेळे संघ जाऊन पोहोचलाय 11 या अंकावर. आतापर्यंत धावसंख्या ती 11 धावा. निश्चितच आपण जर आई गावदेवी गोटेकर बी संघाच्या विरोधात जर खेळत असाल ना तर 4 षटकामध्ये जवळपास आपल्या 55 ते 60 धावा मी तर समाधान मानेल या धावांवर. त्या जर झाल्या नाही तर मात्र आपल्याला संकटांना सामोरं जावं लागेल, कारण सगळेचे सगळे खेळाडू पूर्णपणे डोक्यावर बर्फ मुखामध्ये साखर माइंडसेट आहे आणि पूर्णपणे येतानाच काहीतरी विचारमग्न अवस्थेमधून आपल्या आयुष्यातील वैयक्तिक विचार बाजूला सारतात आणि फक्त क्रिकेटचा विचार करतात. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा उपयोग यावेळेस मात्र केलाय गोलंदाज जेपी. मॅचमध्ये काही घडतं कारण विश्वास राहिला नाही मॅचवर आणि क्रिकेटवर. म्हटलं जातं मित्रांनो, एक वेळ आम्ही आमच्या श्वासावर विश्वास ठेवू परंतु क्रिकेटवर विश्वास ठेवणार नाही. आम्हाला 2 सामने आठवतील, त्याची चर्चा हे षटक संपल्यानंतर मात्र होईल. गोलंदाज तयार. जेपी प्रीतम जोशी. हो डिफेन्स करण्याचा प्रयत्न, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न. एक सामना आम्हाला आठवेल धडाकेबाज चषकामध्ये. 2 संघ होते. एका बाजूला सध्या वॉरियर असे, दुसऱ्या बाजूला जोवेली जो बदलापूरमधील सगळ्यात मोठा संघ, कारण आमच्या गौरवजी सावंतच्या टीमला सगळं माहिती आहे की जोवेली सारखा संघ त्याच्यामध्ये करण धुळे नावाचा ब्रँड उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. 12 चेंडूमध्ये 7 धावा या सुद्धा माफ करा 12 चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा निघाल्या नाही. हे होतंय क्रिकेटमध्ये. एक रेकॉर्ड सांगितला, पुढचा रेकॉर्ड हा चेंडू झाल्यानंतर सांगण्यात येईल. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल बॅटच्या राडारमध्ये चेंडू आलाय. मैदानाच्या बाहेर जाईल का? यस, मॅक्झिमम 6 धावा. षटकार आला. सचिन ठाकरे ही क्षमता त्याच्यामध्ये आहे. एक रेकॉर्ड आपल्या समोर निश्चितच सांगण्यात येईल. परवा एक स्पर्धा झाली, नक्कीच राणा स्पोर्ट्स बोर्स येथे आणि आई गावदेवी गोटेकर बी 69 धावांची गरज होती. आई गावदेवी गोटेकर बी संघाला तब्बल 3 षटकामध्ये 63 धावा धोनी नावाच्या बॅट्समननं काढल्या आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा असताना सामना गमावला. हे आहे मित्रांनो क्रिकेट. यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवलाय. ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येईल. ज्या धोनीची चर्चा केली तोच धोनी यावेळेस मात्र शेल पकडण्यात यशस्वी झाला. सचिन ठाकरे या बॅट्समनच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच सचिन ठाकरे थोडा नाराज असेल, कारण ही जबाबदारी होती. ज्यावेळेला आपल्या संघातील एक लेजंड क्रिकेटर ज्यावेळेला जबाबदारी झटकली जाते ना त्यावेळेला मनामध्ये मात्र असतो पश्चाताप, आणि त्या पश्चातापाला मित्रांनो काही अर्थ नसतो, कारण वेळ निघून गेलेली असते. ही वेळ बदलण्याची वेळ आहे. ही वेळ बदललेल्या वेळेसमोर चाला, जग तुम्हाला सातत्याने सलाम करेल. म्हणून की काय हिटलर हे वेळेसाठी खऱ्या अर्थानं गणले गेले. म्हणून की काय जगदविख्यात हिटलर आमच्या समोर आले. ही वेळ आहे. वेळ खूप महत्त्वाची आहे, कारण वेळेचं महत्त्व प्रत्येकालाच माहिती आहे. वेळ आपल्यासाठी थांबणार नाही, कारण या दुनियेमध्ये थांबायला
वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, काळ करी बघ गोलंदाजी जमून आपली खेळी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्यात डाव. दोन षटकांचा खेळ झाला. ठिळे संघाची धावसंख्या 18. ओमकार गोलंदाजी मार्कवर हजर. तेच तराज गोलंदाजी केली जाते. अचूक टप्पा लाईन परफेक्ट पाहायला मिळाली. गोलंदाज आदी. आतापर्यंत आम्ही ती रणनीती बघायचो की आदीला शेवटच्या षटकामध्ये आणलं जायचं, परंतु आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये आदीला बोलावलंय. त्याला म्हणतात मास्टर माइंड कॅप्टन आम्हाला पाहायला मिळतोय. अतिश भांडे, माफ करा रोहन शेळके. खूप क्रिकेटचा अनुभव आणि हा अनुभव असणं गरजेचं असेल. मित्रांनो, काही गोष्टी आम्हाला पुस्तकातच बऱ्या वाटतात, त्या मैदानावर तेवढ्या रेकॉर्डेड नसतात. काही गोष्टी पुस्तकात वेगळ्या असतात आणि मैदानावर वेगळ्या असतात. काही गोष्टी पुस्तकावर रेकॉर्डेड असतात, काही गोष्टी मैदानावर रेकॉर्डेड असतात. आणि ज्या वेळा मात्र मैदानावर आपण रेकॉर्ड गाजवताना त्या वेळात मात्र आपली नोंद ही पुस्तकामध्ये घेतली जाते. वेडे इतिहास रचतात आणि शहाणे मात्र इतिहास वाचत बसतात. हाच इतिहास या ठिकाणी रचला जाईल का? श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 या संपूर्ण स्पर्धेचं आकर्षण मॅन ऑफ द सिरीज एक मोटार बाईक. चेंडू मात्र निघून जाईल, सापडेल की नाही ही शंका असेल, परंतु धावा मात्र जास्त येणार नाही. निर्धारित जागेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल आणि यावेळेस मात्र फक्त धाव मिळेल 1. कलात्मक गोलंदाजी, इकॉनॉमिकल बॉलिंग याला म्हणतात. व्हेरिएशन पाहायला मिळत आहेत आणि इम्प्रोव्हायझेशन सातत्याने पाहायला मिळत आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. तोच निसर्गाचा नियम अनपेक्षित न होता अपेक्षित व्हावा याचसाठी केला आहे अट्टास. शेवटचा दिवस गोड गोड आणि गोड व्हावा. 17 जानेवारीची सायंकाळ, संडे अर्थातच रविवार तो फंडे होईल यात शंका नाही, कारण शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस धूमधडाका धडाकेबाज अफलातून जबरदस्त सामने आम्हाला पाहायला मिळतील. ग्रामीण ओपन गट त्या दिवशी आम्हाला पाहायला मिळेल. आदिनाथ गोलंदाजी मार्कवर तयार. आरामदेव विकेटने गोलंदाजी करतोय, परंतु धावसंख्येचा वेग आहे ना, तो ग्राफ मात्र थोडासा वाढवावा लागेल, आलेख मात्र उंचावावा लागेल. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल पडल्यानंतर चेंडू वेगाने निघून गेला खांद्याच्या वरून विकेट किपरच्या हातामध्ये. आशाळभूत नजरा या बॅट्समनच्या अंपायरकडे जाताना, परंतु आमचे तटस्थ अंपायर यावेळेस मात्र डिसिजन देतील. पण बाउन्स निश्चितच कोणत्याही प्रकारची नो बॉल यावेळेस मात्र नाही आहे. डॉट बॉल. धावसंख्येचा वेग मात्र मंदावला, जणू काही एखाद्या एक्सप्रेसवर थोडासा सिग्नल लागावा. यावेळेस फटका सजवला, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. खूप वेळेनंतर ज्या फटक्याची अपेक्षा होती तोच फटका, जणू काही एका वर्षानंतर आमच्या समोर असणारी दिवाळी आणि त्याच दिवाळीचा जल्लोष डगआउटमध्ये या फटक्याने होताना. षटकार 6 धावा. सचिन बाद झाला असला तरी दडपणालाही न जुमानता आम्ही त्याच ताकदीने खेळू हे सांगत असताना यस आय कॅन डू इट, कारण सचिन ठाकरे यांचे छोटे बंधू प्रशांत ठाकरे, 2 बंधू आम्हाला अनेक संघांमध्ये पाहायला मिळतात आणि गोटेकर संघामध्ये सुद्धा 2 बंधू आहेत. एक आतिश भांडे आणि दुसऱ्या बाजूला अमित भांडे. नक्कीच आमचे आदरणीय मित्र ठेळे संघाचे समर्थक शरदजी शेलार यांच्याकडून प्रशांतसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि ठेळे संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू, धन्यवाद शरदजी शेलार, आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. गोलंदाज तयार. आदी
यावर पिच बॉल, यावेळेस मात्र जैसी नसीहत वैसा धमाका. क्या बात आहे, आपलातून जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली या षटकामध्ये. या षटकाच्या उत्तरार्धात आले दोन ब्लास्ट बॅट्समन प्रशांत ठाकरे. क्रिकेटच्या मॅचला भरती ओटीचा शाप आहे. धावा पाहायला मिळतील धावपलकावर तब्बल 36 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर केवळ 7 धावा, दुसऱ्या षटकाचा विचार केला प्रीतमने षटक हाताळलं 11 धावा, आणि तिसरं षटक थोडंसं महागडं गेलं. आदिनाथ मार खाल्ला 18 धावा या षटकामध्ये तब्बल. आणि याचं कारण प्रशांत ठाकरेची आपलातून असणारी बॅटिंग. क्या बात आहे, गुड बॅटिंग प्रशांत ठाकरे. शेवटचं षटक मार्गस्थ असेल. बघूया किती धावा या षटकामध्ये आम्हाला पाहायला मिळतील. टार्गेट सेट होईल या षटकामध्ये. निश्चित मॅन ऑफ द सिरीज मोटर बाईक बघितल्यानंतर असं वाटतं आमचाही संघ या ठिकाणी खेळला असता तर बरं झाला असता. कारण आम्ही ती मोटर बाईक बघितल्यानंतर आम्हाला वाटतं जाऊन सेल मारावं आणि वेगावर स्वार होऊन यावं, पण ती तशी मिळणार नाही. तुम्हाला बॅटिंग करावी लागेल, चांगलं प्रदर्शन करावं लागेल. 7 दिवसामध्ये तुम्ही कोण आहात याचं उत्तर द्यावं लागेल. तेव्हा मात्र याची गणती आम्ही शेवटच्या दिवशी करू, आणि ती पडताळणी केल्यानंतर ती मोटर बाईक कोणाकडे असेल हे मात्र ही मार्किंग निलेशजी पाटोळे साहेब यांची ही गोड आठवण मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचं खास आकर्षण आहे. तिचा एक टायर या पहिल्या दिवशी मला वाटतं कल्पेश यादवकडे वळाला आहे, पण ब्रेक लागला जाईल की नाही हे सांगावं लागेल. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ गुड लेंथ फ्लो पाहायला मिळाला. फ्रंट फूटवर येऊन ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु ओमकारच्या विरोधात खेळत असताना आपल्याला थोडंसं समजदारीने खेळावं लागेल. एक चांगला गोलंदाज आहे, क्या बात आहे, चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय. अचूक टप्पा फेकला गेलाय गोलंदाज ओमकार. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पडल्यानंतर लेग ब्रेक झाला, ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर आला, परंतु सातत्याने लेग ब्रेक ज्या वेळा बॉल होतात ते ऑफ साईडला येतात. त्या पद्धतीने आपण पॉईंटच्या डोक्यावरून कव्हर स्वीपरला सुद्धा एक चांगल्या पद्धतीने फटका सजवू शकतो. हे इम्प्रोव्हायझेशन आहे, ही व्हेरिएशन्स आहे. याच्यामध्ये जर आपण बदल केला तर निश्चितच आपण चांगल्या प्रकारे धावसंख्या आणि रणनीती आखू शकता. परंतु यावेळेस मात्र सातत्याने ऑन साईड ही यूट्यूबचं माध्यम झालं आहे ना, अनेक प्रकारचे बॅट्समन फ्रंट फूटवर येऊन हाफ ट्रॅकर बॉल लॉंग लेगला मारणं, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मारणं हे आमचे आदर्श झालेत. परंतु त्यासाठी सराव महत्त्वाची गोष्ट असेल. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू फेकलाय, परंतु फटका चांगला गॅपमधून चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आल्या. धावा येणं महत्त्वाचं असेल, मग ती कोणत्याही मार्गाने येवत. परंतु प्रशांत ठाकरे मित्र म्हणून अजूनही नॉन स्ट्राईक एंडवर आहे. जास्तीत जास्त चेंडू जर प्रशांत ठाकरे खेळला तर यापूर्वीच्या षटक आपण बघितलं, दिशा स्पष्ट केली, जास्तीत जास्त धावा येतील. निश्चित प्रशांत ठाकरेला स्ट्राईक देणं हे करणं गरजेचं असेल. स्ट्रायकिंगवर असणारा बॅट्समन नकुल ठाकरेला हे करावं लागेल. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करत रहा मित्रांनो. हात तुटला तरी चालेल, परंतु लढत रहा. यावेळेस निश्चितच डीपमध्ये एक शतरक्षक पाहायला मिळतोय. सरळ दिशेत खेळला आडव्या बॅटनं, एक सिंगल आली. समजदारीचा क्रिकेट, कारण प्रशांत जर इन फॉर्म असेल तर आपण थोडीसा समजदारीचा क्रिकेट खेळणं अपेक्षित असेल. नॉन स्ट्राईक एंडवर आला, स्ट्राईक रोटेट गेली, आणि आता मात्र उर्वरित चेंडू. निश्चितच हा मानस असेल बॅट्समन प्रशांत ठाकरेचा की आपण जास्तीत जास्त चेंडू खेळणं गरजेचं असेल. परंतु बघूया, क्रिकेट आहे मित्रांनो. इज अन ॲक्सिडेंट, दॅट्स कॉल्ड क्रिकेट. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. हो हो, डाव्या इष्टीच्या खूपच बाहेर चेंडू फेकला गेलाय. वाईटच्या स्वरूपात 1 धाव आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1, एकंदरीत 2 धावा. शेवटचं षटक अतिशय निर्णयात्मक षटक असतं, कारण त्या षटकामध्ये ज्या येणाऱ्या धावा असतात ना त्याच्यावर मात्र टार्गेट सेट होतो की दुसऱ्या डावामध्ये किती धावा बनवाव्या लागतील. यावेळेस फुलटॉस बॉल, वेग होता चेंडूला, एक सिंगल काढली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि निश्चितच दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. विकेट सॅक्रिफाईस करायची होती, परंतु नजर हटी आणि दुर्घटना घटी. एखाद्या लहान बाळाला आम्ही बाजारात नेण्यासाठी तो आमच्या मागे जर लागला ना तर आम्ही त्याला चॉकलेट देऊन फसवतो ना, तसंच काही या ठिकाणी घडलं आहे. याला म्हणतात कॅप्टन्सी. नक्कीच कर्णधार रोहन हे क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं आहे.
46 धावा धाव फलकावर. अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 46 धावा धाव फलकावर. पहिल्या बॉलवर 2 धावा, फोर आला, एक सिंगल आली, व्हाईटला डिक्लेअर केली मागे, व्हाईट बॉल 36 नंतर 2 38 पहिल्या किती होत्या? 36 होत्या. नक्कीच या ठिकाणी कन्फ्युजन क्लिअर झालंय. 46 धावा धावफलकावर आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईकला आम्हाला पाहायला मिळतोय केतन. डान्सिंग ऑन द विकेट. यावेळेस मात्र धाव मिळणार नाही. शेवटचा चेंडू पूर्णपणे निर्धाव आणि या निर्धाव चेंडूने शेवटच्या षटकाची सांगता झाली. निश्चितच हे षटक मात्र अनुकूल गेलंय मी तर म्हणेन गोटेकर संघासाठी. याचं कारण आहे की नॉन स्ट्राईक एंडवर प्रशांत ठाकरेला जास्तीत जास्त वेळ ठेवण्यात यशस्वी ठरले. गोटेकर संघाचे गोलंदाज. पहिला डाव यावेळेस संपला आणि पहिल्या डावानंतर ठिळे संघाची धावसंख्या ती धावफलकावर. आमचे स्कोरर मित्र प्रफुल्लजी वेदे पुन्हा एकदा आम्हाला सांगत असताना 46 रन्स, 46 धावा बनवायच्या त्या 47 धावा. काय होईल या मॅचमध्ये? आपण नाण्याची पहिली बाजू बघितली, मॅचचा पूर्वार्ध बघितला. जाऊया उत्तरार्धामध्ये. तत्पूर्वी आपण ऐकत राहा, आपण बघत राहा, आपण आनंद घेत राहा आणि आपण टाळ्यांचा गजर करत राहा. याचं कारण आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 आयोजक NP स्पोर्ट्स शहापूर तथा आदरणीय निलेजी पाटोळे साहेब. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी जिंकलेल्या संघासाठी आम्ही एक सूचना आयोजकांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवतो आहेत. खातिवली संघाचा कॅप्टन, AJ स्पोर्ट्स भातसाई संघाचा कर्णधार आणि या दोन संघांमधील जो संघ विजयी होईल या 3 संघांमध्ये आम्ही लॉट्स पाडतोय. याची नोंद आपण घ्यायची आहे. चिठ्ठ्या पाडल्या जातील, या नशिबाच्या चिठ्ठ्या असतील. नक्कीच अजूनही 2 सामने आम्हाला बघायचे आहेत या सामन्यानंतर, कारण आजच्या दिवसामध्ये आम्हाला एक विजेता संघ बघायचा आहे. कोण होईल तो आजच्या दिवसातील आजच्या गटातून निघणारा विजेता संघ? काही क्षण, काही मोमेंट आणि काही तास सांगून जातील आजच्या दिवसाचा मानकरी कोण होईल आणि आजचा दिवस विजयी कोण करेल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण सजलं जात आहे. ठिळे संघ कर्णधार सचिनजी ठाकरे यांची संपूर्ण सेना या मैदानामध्ये पोहोचली. त्याचबरोबर मंद मंद पावलांनी पुन्हा एकदा 2 बॅट्समन या 47 धावा चेस करण्यासाठी जणू काही तलवार खांद्यावर घेऊन, ही जबाबदारी खांद्यावर घेऊन धोनी आणि रोहन. अर्थातच धोनीने अनेक रेकॉर्ड केले, काहींचे रेकॉर्ड ब्रेकसुद्धा केले. असा चांगला खेळाडू गणेश मैदानाकडे जाताना आणि त्याच्यासोबत संघाचे कर्णधार रोहनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. ही सलामीची जोडी आहे. या दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी आपण कमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. 12वे खेळाडू तरी होतीलच आणि या ठिकाणी लॉट्स पाडण्यात येणार आहेत, त्यासाठी मदत तरी होईल. गोटेकर संघ आपला एक प्रतिनिधी दत्तू आज दिसत नाहीये. त्याला मला वाटतं तुम्ही थोडंसं मारलेलं दिसतंय म्हणून की काय आला नाही ते, कारण दत्तू आल्यानंतर तो एक चांगला समर्थक असतो. मॅचकडे जाऊया. नाण्याची पहिली बाजू बघितली, 46 धावा. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला 47 धावा बनवायच्या आहेत. केल्या जातील का? वैयक्तिक पहिले षटक प्रशांत ठाकरे गोलंदाजी मार्कवर हजर. पहिलाच बॉल फेस करण्यासाठी बॅट्समन आपण बघू शकाल
गणेश अर्थातच धोनी आणि नॉन स्ट्राईक एंडवर रोहन 4:02 झाली. पहिला चेंडू पडला जाईल आणि निश्चितच मी तर म्हणेन एक फायटिंग स्कोर आहे. पण तो या चांगल्या संघासमोर खेळत असताना हा स्कोर थोडासा अभिमानास्पद असेल का याच्यावर आम्ही थोडासा प्रश्नचिन्ह लादतोय. मॅच थांबवायचे अंपायर सूरज विषय सर. फक्त काही सेकंद. कॅमेरामन यूट्यूबच्या माध्यमातून अनेक देशांपर्यंत या लॉट्स पोचल्या जात आहेत. जी चिठ्ठी उचलली गेली निलेश सर ती बाय असेल का? ओके, जी चिठ्ठी उचलली गेली ती खातिवली संघाची निघाली. अर्थातच खातिवली संघाला बाय आणि सामना या ठिकाणी केला जाईल. तो म्हणजेच विजेता संघ आणि एजे स्पोर्ट बादशाही. म्हणजे तुम्हाला थोडीशी धोक्याची सूचना आहे. जिंकलात तर आपली वाट बघते एजे स्पोर्ट्स बादशाही. कोण येईल एजे स्पोर्ट्स बादशाहीकडे? ठिळे की आई गावदेवी गोठेकर बी? आई गावदेवी गोटेकर बी की ठिळे? लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल. रोहन क्या बात आहे. बॅकफुटवरून यावेळेस मात्र जणू काही कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्या बात आहे. गणेशच्या माध्यमातून आलेला हा ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. 4 धाबा. ही क्षमता आहे गणेशमध्ये. खूप चांगले शॉट सिलेक्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तेच घडणार आहे का? पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडे बॅकफुटला आले होते धोनी. यावेळेस मात्र थांबावं लागतं. एक चौकार आल्यानंतर क्रिकेटची लाईफ लाईन जिला आम्ही सिंगल डबल म्हणतो ना ती जर काढली तरी जवळपास 47 धाबा मी तर म्हणेन आउट ऑफ लिमिट नाही आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल. क्या बात आहे. दम कम नाही तर दम खम दाखवलं. चौकार निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. ये तो इसके बायात का खेळ आहे. आणि दाखवत असताना धोनी त्याचं कारण आहे या यशाचं की हे फटके सहजासहजी खेळणं शक्य नसतं. त्याच्या पाठीमागे सराव असतो. आम्हाला ना मित्रांनो कधी कधी राजहंस आहे ना तो पाण्यावर पांढरा शुभ्र बसलेला चांगला वाटतो. पण आम्ही कधीतरी त्याच्या पायांची धडपड बघितली पाहिजे. आम्ही यशस्वी माणसाला सहजरित्या काही बोलून जातो पण त्याच्या पाठीमागे त्याची मेहनत बघितली पाहिजे. धोनी फटके खूप चांगले मारतोय. त्याच्या पाठीमागे त्याचा सराव आहे आणि आपल्या सर्वांची प्रेमाची साथ आहे. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. कबर स्वीपर डीप कवर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. पहिलं षटक आम्ही गावरान भाषेमध्ये म्हणतो की हाणामारीचं षटक आणि याच हाणामारीच्या षटकामध्ये धुमाकूळ घातलाय धोनी नावाच्या बॅट्समननं. याचं कारण आहे पूर्णपणे नियंत्रणात्मक क्षेत्ररक्षण इनफिल्डमध्ये लावलं जात आहे. 2 क्षेत्ररक्षण आपल्याला 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर आउटफिल्डमध्ये पाहायला मिळतील. एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला पाहायला मिळतो. एक लॉंग ऑनच्या दिशेला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. म्हणजे ऑफ साईड आहे ती पूर्णपणे ब्लँक पाहायला मिळते आणि त्याचाच फायदा धोनीच्या माध्यमातून घेतला जातोय. यावेळेस सरळ बॅटने खेळलाय. चेंडू मैदानाच्या बाहेर निघून जाईल. 1 बाउन्स. ओव्हर 0. चौकार. 4 धाबा. या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलणारा धोनी आम्ही बघितलेला आहे आणि खूप चांगली बॅटिंग करतोय धोनी. त्या 63 धाबा धोनी कधी विसरणार नाही आणि ती ट्रॉफी होती अम्मी साटगावकर आयोजित रमेश स्मृती चषक. यावेळेस थोडे बॅकफुटला आले आणि निश्चितच फटका सजवला. चेंडू निघून जाईल. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेल्या या 4 धावा. पहिल्या षटकामध्ये आपली जबाबदारी सलामीला आल्यानंतर कोणती असावी हे सांगत असताना धोनीच्या बॅटमधून आलेला हा चौकार. 4 धावा. तब्बल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावर. आत्ता मात्र 18 चेंडूंनी 27 धावांची गरज. मी तर म्हणेन हा सामना गोटेकर संघाने थोडासा सोपा केलाय. पहिलं षटक मजबूत पाया रचला. आयुष्याच्या प्रवाहामध्ये जगत असताना आमचा बेस मजबूत असणं गरजेचं असेल आणि क्रिकेटच्या खेळामध्ये खेळत असताना आमच्या पहिल्या षटकातील आम्ही डिफेन्स करताना आम्ही चेस करताना आमच्या या धाबा खूप चांगल्या असणं गरजेचं असेल
आणि या ठिकाणी मात्र पाया रचला गेला. 20 धावा आल्या, अजूनही 27 धावांची गरज. जवळपास चेंडू असतील 18. समीकरण सोपं झालंय. प्रत्येक षटकामध्ये 9 धावांची गरज. सोपं समीकरण असेल, परंतु मैदानामध्ये आम्हाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. इनफिल्ड आणि बंधनकारक क्षेत्ररक्षण पूर्णपणे पसरलं गेलंय. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफला खूप मोठा गॅप यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. कारण मिड विकेटला, स्क्वेअर लेगला, डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तत्पूर्वी इनफिल्डमध्ये जवळपास 4 क्षेत्ररक्षक, एक विकेट किपर आणि एक बॉलर्स, एकंदरीत 6 खेळाडू आणि एक कव्हर स्वीपरच्या डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकंदरीत 11 खेळाडू या मैदानाचा पुरेपूर ताबा घेताना आणि याचं निरीक्षण करताना आमचे 2 अंपायर सूरजी विशे आणि फैजल शेख. कौतुक केलं जाईल. गोलंदाज तयार. पहिलं षटक संपलं. 20 धावा. यावेळेस फ्रंटफुटवर आले होते रोहन. या फटक्यासाठी तर मात्र जाणे जाते हे, परंतु धावा तर जास्त मिळणार नाही. कारण पाठीमागची बाजू म्हणजे खऱ्या अर्थानं ही प्रतिस्पर्धी संघासाठी अनुकूल बाजू असते आणि प्रथम आपण क्षेत्ररक्षण करत असाल तर आपल्यासाठी अनुकूल बाजू असते. म्हणजे दोन्ही संघासाठी हे मैदान समांतर आहे. धाव मिळतील 1. सचिन ठाकरे कमरेवर हात ठेवले, डोक्यावर हात ठेवले म्हणजे आमच्या मनामध्ये फक्त विचार आणि संकट. राजेश केने आपण बॉलचा ताबा घ्यायचा आहे. ज्या वेळेला चेंडू जाईल ना त्यावेळेला आपण निरीक्षण करा. यावेळेस पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅट्समन धोनी, परंतु यावेळेस मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. क्षेत्ररक्षण झालंय केवळ आणि केवळ 1 धाव. चांगली मॅच या ठिकाणी चालू आहे. दोन्ही संघ सांगत असताना सहजासहजी ही मॅच आम्ही लवकरात लवकर सोडणार नाही. जब तक है जान तब तक रहेगी शान. जोपर्यंत मनगटात जीव आहे तोपर्यंत ही मॅच आम्ही पुढे चालून. गोलंदाज तयार. रनअपमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय, व्यत्यय येतोय. निश्चितच तुम्ही स्वतः खंबीर असाल ना तर मात्र वातावरण टाईट होईल यात शंका नाही. तुम्हाला जर पोहता येत असेल तर तुम्ही दुसऱ्याला पोहण्यापासून बुडण्यापासून वाचू शकता. बुडत्याला काठीचा आधार, कारण काठी तेवढी भक्कम असावी लागते. गोलंदाज तयार. चेंडू रिलीज करताना हलक्या हाताने सोडून दिला आणि यावेळेस मात्र फटका सजवला. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार रोहन यांच्या बॅटमधून आलेला हा क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्कीच जो संघ विजयी होईल त्याची आतुरतेने वाट बघत आहेत AJ स्पोर्ट्स बादशाही. मी तर म्हणेन कल्पेश जाधव आपली वाट बघतोय. नक्कीच मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल पकडला तर समीरजी निपुरते यांच्याकडनं तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक. बी अलर्ट प्रेक्षक, आपण तयार राहायचं आहे. कधी आपल्या हातामध्ये चेंडू येईल आणि 200 रुपये पडतील हे सांगता येणार नाही. गोल्डन चान्स असेल प्रेक्षकांसाठी. ओव्हरपिच बॉल. यावेळेस एक सिंगल काढण्याचा प्रयत्न केला. रोहनने ओळखलं गणेशची विकेट इम्पॉर्टंट आहे ना. यावेळेस मात्र चुकीला माफी नाही. छोट्या छोट्या चुका या किती मोठ्या असतात हे मात्र सामना संपल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी जाल आणि त्यावेळेला मात्र फ्रेश होऊन घराच्या बाहेर चर्चा करण्यासाठी याल तेव्हा मात्र त्या चुका तुम्हाला खूप मोठ्या झालेल्या असतील. जेव्हा तुम्ही हरलात तेव्हा मात्र चुका खूप मोठ्या झालेल्या असतात आणि जिंकता तेव्हा मात्र चुकांवर सातत्याने पांघरून घातलं जातं. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. यावेळेस मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दिली, पुश केलं आणि यावेळेस मात्र एकच सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात. गणेश आत्तापर्यंत लक्की ठरलाय 2020 आणि 21 हे वर्ष आई गावदेवी गोटेकर बी संघासाठी. कारण अनेक नामांकित स्पर्धा खेळल्या, अनेक नामांकित स्पर्धेच्या ट्रॉफीवर आपलं नाव कॅपिटल लेटर्समध्ये कोरलं. आई गावदेवी गोटेकर बी, या बीमध्ये ताकद आहे. बी एव्हरग्रीन, बी पॉझिटिव्ह आणि सातत्याने हालचाल चालू असते या संघाची. आणि मन चंचल जिथं असताना तिथं तुम्ही यशाचं कारण ठरू शकता. आम्हाला मन शांत यासाठी सांगितलं आहे की तुम्ही स्थिर राहा, परंतु आम्ही ही युक्ती मानणार नाही. आम्ही सातत्याने चंचल असू, कारण आम्ही जिज्ञासू आहोत. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे ब्लॉक करण्याचा प्रयत्न झाला बॅट्समनला, परंतु रोहनमध्ये क्षमता आहे. एक सिंगल काढली गेली. समजदारीचा क्रिकेट याला म्हणतात. जर धावा कमी असतील आणि चेंडू जास्त असतील ना तर तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. तुम्ही एक हलकेसे फटके मारून एक हलकेसी कट करून सुद्धा धावा मिळू शकता. 2 षटकांचा खेळ झाला. 31 धावा धावपलकावर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. प्रफुल्ल विदे आम्हाला दाखवताना
जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावा. मी तर अजून म्हणेल सामना 70-30 याच अनुषंगाने पुढे चाललाय. 70% सामना हा आई गौदेव गोटेकर बी संघाकडे असेल. याचं कारण मी आपल्या समोर सांगेन की अजूनही सलामीची जोडी मैदानावर फेविकॉल सारखी चिटकून आहे. अंबुजा सिमेंट का जोड हे तुटेगा नाही. आणि यावेळेस मात्र 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना रोहन आणि गणेश हे दोन बॅट्समन खूप चांगली बॅटिंग करताना आतापर्यंत डगआउटमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. आणि त्याचं कारण बनलेत हे दोन सलामीवीर. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते या दोन बॅट्समनच्या माध्यमातून. बॅकफुटवर येऊन स्क्वेअर कट करणं, फ्रंटफुटवर येऊन पूल करणं हे दोन्ही बॅट्समनला माहिती आहे. आणि धावा मात्र आल्या 31. विजयासाठी 12 चेंडू आणि अजूनही आई गावदेवी गोटेकर बी संघाला जवळपास 16 धावांची आवश्यकता. आजची सरासरी मी तर म्हणेन जास्त धावा नाही आहेत, परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये असेल की जीवनामध्ये असेल, आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नका. कारण जे काम छोटी मुंगी करते ना ते काम जंगलातील मोठा हत्तीसुद्धा करू शकत नाही. 12 चेंडू 16 धावा. गोलंदाज तयार. जयेश नावामध्ये यश आहे, परंतु यशस्वीरित्या गोलंदाजी करेल का? शेक्सपियरचं वाक्य होतं नावामध्ये काय आहे. मित्रांनो नावामध्ये सगळं आहे. सचिन हे नाव ज्या ज्या वेळा घेतलं जातं ना त्या त्यावेळेला क्रिकेटचा धर्म आणि या धर्मातील देव माणूस म्हणजेच सचिन. वरती विकेट. यावेळेस पहिला चेंडू मी तर म्हणे डॉट बॉल. सातत्याने टाकले जाणारे निर्धाव चेंडू खेळे संघाला विजयाच्या दिशा पल्लवित करतील आणि येणाऱ्या धावा मात्र आई गावदेवी गोटेकर 20 संघाला विजयाचा शंखनाद घुमून देतील. परंतु बघूया कोण हा विजयाचा रणशिंग फुंकेल, कोण होईल या आजच्या दिवसाचा विजयाचा मानकरी. त्यावेळेस फटका चांगला आहे. शरीरापासून थोडं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने, परंतु बॅट्समन रोहन आहे. अनेक वर्षाच्या क्रिकेटचा अनुभव, अनेक सामने जिंकल्याचा अनुभव, काही सामने हरल्याचा अनुभव. कारण त्याला माहीत आहे डिसिजन कोणताही असो, डिसिजन घेतल्यानंतर जिंकला तर राज्य कराल आणि हरला तर अनुभवात जगाल. या दोन्ही गोष्टी या बॅट्समनकडे आहेत. बॅट्समन रोहनच्या बॅटमधून आलेला हा षटकार. षटकार आलं आणि वादळानंतरची शांतता पाहायला मिळाली मैदानामध्ये. रोहन यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, याला म्हणतात जबाबदारी, याला म्हणतात जोखीम. आणि हीच जबाबदारी घेऊन हे दोन बॅट्समन वाटलं होतं कुठेतरी विकेट पडली जाईल, परंतु आतापर्यंत अपयशी ठरले तर ठेळे संघाचे गोलंदाज. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली गणेश आणि रोहनच्या माध्यमातून. कारण हाच विजयाचा रथ पुढे हाकायचा असेल तर ह्या लगाम, या अश्वाच्या पागा तुमच्या हातामध्ये असणं गरजेचं असेल आणि ते ठेवण्याचं काम हे दोन बॅट्समन सातत्याने करतात. आतापर्यंत या दोन सलामीवीरांनी अनेक मॅचेस जिंकवलेल्या आहेत. मी तर म्हणेन फ्रंटफुटवर आहे या मॅचमध्ये संघ आई गावदेवी गोटेकर बी आणि थोडासा बॅकफुटवर ढकलला आहे ठिळे संघ. कारण अजून एक सुद्धा विकेट नाही आहे. ही पॉझिटिव्ह गोष्ट असेल आई गावदेवी गोटेकर बी संघासाठी. थोडासा वेळ जाऊ दिला. लेट कट यावेळेस मात्र पाहायला मिळते. ही धोनीची क्षमता आहे, ही धोनीची ताकद आहे आणि ही धोनीची टेम्परामेंट आहे. यावेळेस डोक्याला लागलंय, दुखापत झाली की बघायचे. आपण मात्र क्रिकेटमध्ये सेफ आहात, जीवनामध्ये सेफ आहात की नाही हे मात्र आपण बघायचं आहे. ओके. 2 धावा. या 2 धावेने धावफलकावर धावा मला पाहायला मिळतील. स्कोरर प्रफुल्ल विदे यांच्या माध्यमातून 40 धावा. अजूनही 7 धावांची गरज. एक मोठा स्ट्रोक आई गावदेवी गोटेकर 20 संघाला विजयाचा शंखनाद घुमून देईल. आणि यावेळेस मात्र मोठा नाही परंतु छोटा स्ट्रोक आला. अंपायर डिसिजन. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आल्या फक्त आणि फक्त. या 4 धावेने धावफलक सजलाय. 44 धावा आणि फक्त 3 धावांची गरज. विजयाच्या अति उंबरठ्यावर असणारा संघ आम्हाला पाहायला मिळतोय. हळूहळू सुगंध दरवळताना विजयाचा यावेळेस मात्र पाहायला मिळेल. विजयाचा शंखनाद जणू काही घुमलाय आणि थोडासा आवाज आमच्या कानावर आलाय हे सांगत असताना डगआउटमधील खेळाडू यस आत्ता मात्र आम्ही या विजयाच्या उंबरठ्यावर आहेत आणि हाच विजयाचा रणशिंग फुंकून पुन्हा आम्हाला भिडायचा आहे. एजे स्पोर्ट्स बादशाही
अर्थातच या शहापूर तालुक्याचा वाघ कल्पेश जाधव यांच्या संघासमोर. धोनी क्या बात आहे, अतिशय चांगला स्टान्स आणि ॲक्शन सुद्धा फटका मारण्याची सुलके आहे. अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफला चेंडू येईल तरी परिणामी 1 धाव येईल आणि एका धावेने 45 धावा तर लागल्या. फक्त आणि फक्त 2 धावेची गरज. या 2 धावा विजयापासून लांब असलेला संघ आम्हाला पाहायला मिळतोय आई गावदेवी गोटेघर बी. शेवटचं षटक असेल आणि समीकरण येतपर्यंत येऊन टेपलंय. 3 षटकांचा खेळ झाला. 45 धावा 15च्या सरासरीने आतापर्यंत ठिळे संघाने धावसंख्या जमवलेली आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि या 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावेंची गरज. होतील का? नाही झाल्या तर पुन्हा एकदा या ठिकाणी इतिहास रचला जाईल. हाच इतिहास रचला जाईल का? ठिळे संघाच्या माध्यमातून चेहऱ्यावर थोड्याशा घामाच्या धारा आहेत. याचं कारण आहे 6 चेंडू आणि 2 धावा. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं कारण हे असेल की हे 2 सलामीवीर आल्यानंतर एक सुद्धा विकेट गमावली नाही. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन या 2 सलामीवीरांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कौतुक केलं जाईल या 2 बॅट्समनचं. धोनी 10 चेंडू खेळलाय आणि वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय. 10 चेंडू 25 धावा. खूप चांगली बॅटिंग धोनीच्या माध्यमातून पाहायला मिळते. फक्त 2 धाव्यांची गरज. यावेळेस मात्र बॅट आडवी गेली. बॅटच्या तोंडामधून चेंडू निघून गेला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयी फटका शंकनाथ फुंकला गेला. आपण जिंकलात. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन. आई गावदेवी गोटेकर बी. जिंकल्याचा आनंद आहे परंतु भीती सुद्धा थोडीशी असेल. याचं कारण आहे समोर संघ आहे AJ स्पोर्ट्स बादशाही संघ. मी विनंती करेल AJ स्पोर्ट्स बादशाही संघाचा कर्णधार आणि आई गावदेवी गोटेकर बी संघाचा कर्णधार आपण यायचा आहे आणि शेवटच्या फेरी